धनंजय मुंडे आजच राजीनामा देणार का याची आता जोरदार चर्चा सुरू आहे। कारण धनंजय मुंडेंनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। दोघांमध्ये तब्बल 10 ते 15 मिनिटे चर्चाही झाली आहे। एकीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक चांगलेच आक्रमक झालेत आणि याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी फडणवीसांची भेट घेतली आहे। धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराचं निदान झाल्याचं आपण पाहतोय आणि त्यामुळेच या आजाराचं कारण देत मुंडे राजीनामा देणार का याचीही आता चर्चा सुरू झाली आहे। बेल्स पॅल्सी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केलेला आहे। तो म्हणतोय ते म्हणतात की औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, धर्माची लढाई नव्हती। पुन्हा एकदा औरंगजेबाच्या बाजूने अबू आझमींचं वक्तव्य पाहायला मिळतं। बघा, एक महत्त्वाचं आहे, मी आधी देखील सांगितलं होतं की हे जे वक्तव्य करतायत ते कोणाची सुपारी घेऊन करतायत, कोणाचे वाद निर्माण करायचा प्रयत्न करतायत, महाराष्ट्रात वादाची थिणगी पाडण्याचा प्रयत्न करतायत, हे मी आधीही सांगितलं होतं। आपल्याला आठवत असेल पोडियमवर पण सांगितलं होतं की कोणाचा इशारा होतो आणि कोण उठतं काय बोलायला। ह्याच्याकडे मला वाटतं कारवाई झालीच पाहिजे याच्यावर। आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे की छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये असं जे कोणी वक्तव्य करत असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। संभाजी महाराजांची लढाई ही धर्माच्या विरोधात नव्हती असं देखील म्हणतात। मला वाटतं एक महत्त्वाचं आहे, आता इतिहासात न जाता छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये कोणी असं वक्तव्य करत असेल तर मुख्यमंत्री काय कारवाई करतात त्याच्यावरचं लक्ष आहे। औरंगजेबाच्या बाजूने बोललं जात आहे, आजही औरंगजेबच्या बाजूने बोललं जात आहे। महाराष्ट्रामध्ये बोललं जात आहे राज्य कोणाचं आहे, सत्ताधारी कोण आहेत, अटक झाली आहे, कारवाई झाली आहे। म्हणजे हे सगळे जे प्रेम दाखवतात ते स्टेजवरनं बोलायला दाखवतात की आता कारवाई करतील, ह्याच्यावर आता लक्ष आहे। आम्ही मागच्या वेळी देखील सांगितलं होतं जे चुकतील त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे। आणि मागच्या वेळी पण हे मी पोडियमवर बोललो असताना हाच विषय समोर आला होता। या विषयावर एक वेगळा कायदा आला पाहिजे अशी मागणी होती। एक वेगळा कायदा, कायद्याची गरज नाहीये। कायदा म्हणजे महाराष्ट्र तुम्हाला महाराजांचा अपमान करतो याच्यावर कायदा पाहिजे। आता ते सोलापूरकर बोलले त्यांच्यावर कारवाई होणार आहे, ते कोरटकर की कोण बोलले त्यांच्यावर कारवाई होणार आहे। मग अबू आझमी असतील, कोरटकर असतील, सोलापूरकर असतील, तिघांवर कारवाई झालीच पाहिजे। त्यांना बेड्यात ठोकल्याच गेल्या पाहिजे। एमपीला पळून गेले, कुठेही पळून गेले असतील जे आता बघा काही ठराविक लोक विमानात तुम्हाला बँकॉकला जाताना 5 तासात सापडतात, मग जे महाराजांचा अपमान करतात ते नाही सापडत तुम्हाला। एक महत्वाचं जसं मी सांगितलं ना की छत्रपती संभाजी महाराजांचा कोणी अपमान करेल, छत्रपती शिवरायांचा कोणी करेल, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोणी करेल, जी प्रथा कोश्यारींनी इथे पाडलेली होती, जे राज्यपाल होते आपल्या सगळ्या महापुरुषांचा अपमान करायचा, ती प्रथा हे भाजप आणि भाजपची जी सुपारी घेतात ते चालू ठेवतात पुढे। आता अध्यक्ष असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांनी कारवाई केलीच पाहिजे। पिछले कई सालों से अगर आप देखें तो राज्यपाल कोश्यारी साहब से लेके अभी अबू आझमी तक ये सारे लोग एक प्रथा यहाँ चलाते आए जो हमारे महापुरुषों का अपमान करते आए। फिर वो चाहे अबू आझमी हो, वो चाहे सोलापुरकर हो, चाहे कोरटकर हो या फिर कोश्यारी साहब हो, ये सरकार भाजपा की क्या करेगी। और ये जो अभी आज उन्होंने ये बयान दिया है, महाराष्ट्र में सरकार किसकी है, भाजपा की है। तो क्या भाजपा का प्यार सिर्फ बयानों के लिए, बयानबाजी के लिए है कि अभी उनपे कोई एक्शन होगी ये 3 लोगों पे? सिर्फ अबू आझमी नहीं, अबू आझमी तो है ही, लेकिन उतना ही गंदा स्टेटमेंट सोलापुरकर ने किया है, कोरटकर ने किया है। तीनों को सजा मिलनी चाहिए, तीनों को अरेस्ट करना चाहिए, तीनों की परेड निकालनी चाहिए। गवर्नर का जिस तरह से सीमावाद को लेकर एक भाषण चला, यही बात है, अगर ये हमारी सरकार होती तो किसी की हिम्मत नहीं होती, लेकिन भाजपा की सरकार है। भाजपा ने जो प्रथा शुरू की थी कोश्यारी साहब ने, वही आज अबू आझमी उसी विचारधारा को लेके आगे जा रहे हैं। सर सीमावाद को लेकर जिस तरह से गवर्नर का भाषण था, किस तरह से नहीं, देखिए आज गवर्नर साहब का भाषण था, एक शब्द अगर उसे किया जाए, अगर ये भाषण कहीं रखना होगा किसी बुक स्टोर में तो फिक्शन के जो शेल्फ होते हैं वहां रखना पड़ेगा, क्योंकि फिक्शन के ही डिपार्टमेंट में इतनी अच्छी सुंदर भाषा में सब ठीक है, सब अच्छा चल रहा है, सब चंगा सी ऐसे लग रहा है। विरोधी पक्ष नेता को लेके क्या आपकी पार्टी क्लेम करेगी? मुझे लगता है अगर आप देखें तो उद्धव साहब उस पर निर्णय लेंगे, लेकिन सबसे अहम बात यही है जो मैंने की अभी कि महाराष्ट्र में, छत्रपति शिवराय के महाराष्ट्र में, शाहू फुले अम्बेडकर के महाराष्ट्र में अगर कोई बयानबाजी करे, फिर वो चाहे छत्रपति संभाजी महाराज के खिलाफ हो, छत्रपति शिवाजी महाराज के खिलाफ हो, महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के खिलाफ हो, भाजपा क्या एक्शन लेगी? सरकार तो उनके हाथों में, तो क्या एक्शन लेगी इस पे हमारी सारी निगाहें हैं। बघा मी कुठच्याही
त्यांच्या अंतर्गत विषयात जाणार नाही. विधान परिषदेचे आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब आहेत आणि खालच्या हाऊसमध्ये देखील आम्ही चर्चा करून आणि उद्धव साहेब जे नाव ठरवतील त्याच्यावर पुढे देऊ. काँग्रेस राष्ट्रवादी मला वाटतं या. तर आमदार आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर देखील सडकून टीका केलेली आहे. कोरटकर सापडत नाहीये त्या विषयावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधान मान्य नाही आणि यावर आता मुख्यमंत्री काय कारवाई करतात याकडे आमचं लक्ष आहे असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले. तर मुख्यमंत्र्यांकडून भाजपच्या मंत्र्यांना आज सायंकाळी भोजनाचं आमंत्रण दिलं गेलंय. महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सागर निवासस्थानी जेवणाचं आमंत्रण देण्यात आलंय. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जेवणाचं निमंत्रण दिल्याचं कळतंय. अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज उत्तमरित्या करण्यासाठी मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत. या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. सर्व मंत्र्यांना अधिकाधिक उपस्थिती लावण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश देण्याची शक्यता आहे. सर्व प्रश्नांची माहिती घेऊन मंत्र्यांनी सविस्तर उत्तरं देण्याचा मुख्यमंत्र्यांचा कानमंत्र देण्याची देखील शक्यता आहे. आणि आता वळतो पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. मंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केलाय. विधान भवनातील लिफ्टमध्ये दोन्ही नेत्यांनी एकत्र प्रवास केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. लिफ्टमध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाली का याबाबतच उलटसुलट चर्चा देखील रंगल्यात. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय होणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं. मला वाटतं आता ते मंत्री आहेत धनंजय मुंडे. सकाळपासून आम्ही सगळे सोबत आहोत. सगळेच मंत्री आमदार आम्ही सोबत आहोत. आता एका लिफ्टमध्ये काय फक्त धनंजय मुंडे जायचं त्याच्याबरोबर कोणी बसायचं जायचं नाही त्या लिफ्टमध्ये असं कुठे आहे का? आता इथे लिफ्टमध्ये एवढी लाईन लागलेली आहे, गर्दी आहे, असतील सोबत. सीएम साहेबांकडे काही कामाने गेले असतील, बोलले असतील. मला वाटतं असं अजिबात समजण्याचं कारण नाही. सगळ्यांची ते चर्चा करतायत, बोलतायत, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते आहे. पण मला वाटतं की काहीतरी वेगळंच चाललेलं आहे. लिफ्टमध्ये सगळे बसले सोबत गेले म्हणून असं समजण्याचं अजिबात कारण नाही. भाजपा आमदार सुरेश धस यांनी देखील आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. संतोष देशमुख आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणी ही भेट घेतल्याचं बोललं जात आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी धस यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची देखील मागणी केली. तर आपण पाहतोय महत्त्वाची अपडेट. भाजपा आमदार सुरेश धस यांनी देखील आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती आहे. भेट होती, काय वाटतं आपल्याला? 100% या गोष्टीवरतीही विचार करण्यासाठी भेट असेल बहुतेक. क्योंकि जसे की मी सांगितलेलं आहे, मला पूर्ण माहिती मिळाली आहे की 2 दिवस अगोदर अजितदादांनी राजीनामा लिहून घेतलेला आहे आणि जाहीर कशाला नाही करताय मला हे कळत नाही. क्योंकि जरी लिहून घेतलेला आहे तो जाहीर करायला पाहिजे. आणि बहुतेक मला असं वाटते की धनंजय मुंडेचा प्रेशर असेल अजितदादावरती की जरी राजीनामा घेतला माझा जाहीर केला तुम्ही तो मी पक्ष सोडेन, असं काय प्रेशर मला असं वाटते की करू शकतात तो, जसे त्यांची पद्धती आहे. तुम्ही म्हणताय की त्यांनी राजीनामा याआधीच दिलेला आहे, मात्र केवळ जाहीर केलेला नाही. मात्र काल मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्याला देखील धनंजय मुंडे उपस्थित होते. आज देखील ते आलेले होते. मुख्यमंत्र्यांची देखील भेट देखील घेतली त्यांनी. हां, त्याच्यासाठीही त्यांची धडपड चालू आहे ना, की कुठे ना कुठेतरी त्यांना आपल्या स्वतःला वाचवायचं आहे, आपलं पद वाचवायचं आहे त्याच्यामध्ये. आणि दिलेला आहे, पक्षांनी पण दिलेला आहे, दुसरी वेळ दिलेला आहे, त्यांची बहिणीला पण दिलेला आहे, त्याच्यामध्ये काय ते नाही आहे. पण आज गोष्टी हे आहे जे तुम्ही क्रूर वृत्तीला है ना तुम्ही सपोर्ट करता. वाल्मिक कराड त्यांनी छाती ठोकपणे सांगितलेलं आहे की वाल्मिक कराड जे आहे माझा व्यक्ती आहे आणि सगळे पुरावे समोर आहे. आज SITची चौकशी क्लिअर झालेली आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट आरोपी जे आहे वाल्मिक कराड ठरलेला आहे. आणि जे वाल्मिक कराड आहे तुम्ही बघा, जे त्यांची कंपनी आहे सारी सगळी कंपनीमध्ये वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडचा जे मुलगा आहे ते दोघी डायरेक्टर आहे. बराबरची पार्टनरशिप आहे. आणि जे वाल्मिक कराडनी जे घाणेडे कृत्य केलेले आहे, मर्डर केलेले आहे, खंडणी मागितलेली आहे,
खूप लोकांची जमीन हिचकून घेतलेली आहे. अरे आज बीडमध्ये लोकांचा राहणं एकदम दुष्भार आहे. एवढा धनंजय मुंडे यांच्यावरती गदारोळ झालेला आहे. केवळ विरोधकांनीच नाही तर सामाजिक कार्यकर्ते असतील, तुम्ही असाल, सगळे त्यांचे राजीनामा मागतात. त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप लागलेले आहेत. आता वाल्मिक कराडचं नाव थेट संतोष देशमुखच्या हत्येत देखील आलेलं आहे. असं असताना अद्याप सरकार त्याचा राजीनामा काय घेत नाहीये? राजीनामा अशासाठी घेत नाही आहे. इसके पीछे आहे ना खूप काही मोठी गोष्ट आहे, पण ते मी आज बोलू शकत नाही. क्योंकि आपल्याला सगळ्यांची दुश्मनी घ्यायची नाही. मला खूप काही आहे, तरी पण मी इतकंही बोलते, सगळ्यांशी मी एकच बोलते की तुम्ही पक्ष म्हणून बघा. खूप काही म्हणजे काय ते राजकीय आहे का काय? आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे. स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे देण्यात आला. या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. स्वारगेट एसटी स्टँड बलात्कार प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखा करणार आहे. आज संध्याकाळी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला जाणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर येते. स्वारगेट एसटी स्टँड लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास स्वारगेट पोलिसांकडे होता, तर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानंतर तपास गुन्हे शाखेकडे वर्ग होणार आहे. तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. पुण्यातील स्वारगेटमध्ये शिवशाही या बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला होता आणि त्या संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट. विधान परिषदेत माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावरून गदारोळ झालाय. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी कोर्टात हे प्रकरण प्रलंबित आहे, तर सुनावणीनंतर त्यावर निर्णय होणार असल्याचं सांगितलं. माझं म्हणणं असं आहे की एक मंत्री, कृषी मंत्री, विरोधी पक्षनेते आपल्याला हा प्रस्ताव एका मंत्र्याला शिक्षा झालेली आहे आणि या शिक्षेला कोणत्याही प्रकारची स्थगिती आतापर्यंत नाही. 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे. तर सरकारची याच्यात भूमिका काय आहे? सरकारची याच्यात भूमिका काय? जरा सभागृहांनी सरकारने जर पाहिजे होता. आपण मी शोक प्रस्तावानंतर बोलता येणार नाही म्हणून मी आपली परवानगी मागितलेली आहे, परंतु एका मंत्र्याला शिक्षा झालेली आहे. सभापती महोदय, माननीय विरोधी पक्षनेत्याला मी एवढंच सांगू इच्छितो की आपण मंत्री महोदयांच्या संदर्भात जे मांडता आहात त्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केलेली आहे आणि क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेला आहे. त्यांची ऑर्डर आल्यानंतर त्याच्यावर निर्णय सभागृह किंवा राज्यपाल घेतील. आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे. विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील उपस्थित होते. या बैठकीत कोकाटेंच्या राजीनाम्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. कोकाटेंना कोर्टानं दोषी ठरवत 2 वर्षांची शिक्षा सुनावल्याचं आपण पाहिलंय आणि त्यांच्या या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झालेत. आणि आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची. लाडक्या बहिणींना महायुती सरकार महिला दिनाचं मोठं गिफ्ट देणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते हे 8 मार्चला मिळणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये जमा होणार आहेत. साम टीव्हीनं 2 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार असल्याची बातमी ही आधीच दाखवली होती. त्यामुळे साम टीव्हीच्या या बातमीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालाय. फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आणि ठाकरे गट युतीची चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारण ठरलंय चंद्रकांत पाटलांनी ठाकरे गटाच्या आमदारांची घेतलेली भेट. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात ही भेट झाली आहे. यावेळी आदित्य ठाकरे, भास्कर जाधव देखील उपस्थित होते. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. भेटी दरम्यान चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना चॉकलेट दिलाय. त्यावरूनच आता भाजप आणि ठाकरे गटात कुछ मीठा हो जाए सुरू होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. चंद्रकांत दादा पाटील हे आमचे अतिशय सुस्वभावी नेते आहे. सर्वांशी सौजन्याने वागणारे नेते आहे. अतिशय मनात
शुद्ध भाव घेऊन काम करणाऱ्या राजकीय नेत्यांपैकी एक नेते आहे. तर मला वाटतं की जेव्हा ते संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम करतात तेव्हा हा संवाद उत्तम पद्धतीने होत असतो. आणि आता बातमी आहे मविया संदर्भातली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये रोहित पवार नाराज असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. मी कमी पडतोय असं काही नेत्यांना वाटतंय. रोहित पवारांचा रोग नेमका कुणाकडे हे पाहणं महत्त्वाचं आहे. मी नाराज नाही, वेगळा अर्थ काढू नका असं स्पष्टीकरण देखील रोहित पवार यांनीच दिलंय. माझं एकच मत आहे, आज खऱ्या अर्थाने लढण्याचे दिवस आहेत, लढलं गेलं पाहिजे. आणि राहिला प्रश्न, कदाचित 7 वर्ष पार्टीच्या वतीने लढत असताना कुठंतरी आम्ही कमी पडत असावं असं काही नेत्यांना त्या ठिकाणी वाटत असावं, म्हणून त्यांनी त्या बाबतीतला निर्णय घेतला असेल. नाहीतर काही महत्त्वाचा निर्णय उद्या घ्यायची जरूरत असेल त्यावेळेस तो निर्णय घेतला जाईल. पण तिथं काय चर्चा झाली हे मला तरी सांगता येणार नाही. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शरद पवार गटाचे गटनेते जितेंद्र आव्हाडांची विधिमंडळातील एंट्री चांगलीच गाजली आहे. जितेंद्र आव्हाड हातात बेड्या घालून विधिमंडळात दाखल झाल्याचं आपण पाहिलं आणि यांच्या या कृतीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य चिरडलं जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय. तर मूलभूत अधिकार शाबूत राहिले पाहिजेत म्हणून बेड्या घातल्याचं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय. तर या बेड्यांविरुद्ध आपण भारतीय बोलणारच नसू, अमेरिका करत असलेल्या अन्यायाविरुद्ध आपण व्यक्तच होणार नसू, तर अमेरिका आपल्याला गिळून टाकेल. आणि म्हणून या प्रातिनिधिक स्वरूपात लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी की तुमचे बांधव अमेरिकेत काय यातना भोगतायत ते या बेड्यांपेक्षा कमी नाहीत. आणि म्हणूनच या बेड्या माझ्या हातात आहेत. आम्ही तेच म्हणतो ना की व्यक्तच होऊ देत नाही आहेत. विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावरून मवियात नाराजी नाट्य सुरू झाल्याची माहिती आहे. ठाकरे गटाने विरोधी पक्षनेते पदासाठी अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र दिल्याची माहिती आहे. कोणतीही चर्चा न करता ठाकरे गटात नाव दिल्याने काँग्रेस नाराज असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसनं दावा केलाय. काँग्रेसकडून सतेज पाटलांचं नाव चर्चेत आहे. विधानसभेमध्ये शिवसेना हा पक्ष मोठा पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचा कॅन्डिडेट डिक्लेअर केला पाहिजे. विधिमंडळाच्या कामकाजातली जी काही परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे ज्यांचे जास्त आमदार त्यांचा विरोधी पक्षाचा नेता असतो, ज्याचा बहुमतामध्ये असेल त्याचा मुख्यमंत्री होतो. ही आमची परंपरा आहे आणि आपला नियम आहे. त्यामुळे त्याला कोणाला हटवा आणि कोणाला बसवा हा विषय त्याच्यात होऊ शकत नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेना ठाकरे गट विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी दावा करणार असल्याची चर्चा आहे. त्यातच आता विरोधी पक्षनेते पदावर आमचा हक्क असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. मंत्र्यांची मनमानी चालू आहे, भ्रष्टाचारी मोकाट सुटतील. त्यांना व्यसन घालण्यासाठी लोकशाहीनं, संसदीय लोकशाहीनं आणि संविधानानं विरोधी पक्षनेत्याची तरतूद कॅबिनेट दर्जासह केलेली आहे. आणि असा कोणताही नियम नाहीये. अनेक राज्यामध्ये 4 किंवा 5 सदस्य असलेल्यांना सुद्धा लोकशाहीची बूज राखण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद मिळालेलं आहे. इथे तर आमचे एकत्रित मिळून 50च्या वर आहेत. त्याच्यामुळे शिवसेनेचा विरोधी पक्षनेता व्हायला मला कोणती अडचण दिसत नाही. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत. तर बीएमसीच्या अ गटाच्या अभियंता परीक्षेमध्ये घोटाळ्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलाय. 25 फेब्रुवारीला ही परीक्षा घेण्यात आली, मात्र 19 तारखेलाच त्याचा पेपर लीक झाला होता. या पेपरची अवैध विक्री करण्यात आल्याचा आरोप मनसेनं केला आणि याच मुद्द्यावर आता राज ठाकरे फडणवीसांची भेट घेणार असल्याचं कळत आहे. पण आमच्याकडे ज्या तक्रारी प्राप्त झाल्या आमचे विभागाध्यक्ष सन्मान्य मनीष धुरी, कुशल धुरी यांच्याकडे, त्यानुसार हा पेपर 19 तारखेलाच फुटलेला होता आणि त्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत की कशा पद्धतीने हा पेपर आधीच 19 तारखेला लीक झालेला आणि त्याची कोट्यावधी रुपयांची विक्री या महानगरपालिकेच्या अभियंत्यांना झालेली आहे. आणि तेच प्रश्न जे अगोदर होते तेच प्रश्न बरोबर त्या परीक्षेत आलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं हा एक कोट्यावधींचा घोटाळा आहे. लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भातल्या चौकशीची मागणी आम्ही करणार आहोत आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पवारांची राष्ट्रवादी महायुती सरकारविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. आमदार रोहित पवार यांनी देखील दलालीची दलदल या पुस्तिकेच्या माध्यमातून सरकारचे घोटाळे सांगण्याचा प्रयत्न करत लक्ष वेधलंय आणि यामध्ये महायुती सरकारच्या 11 घोटाळ्यांचा उल्लेख देखील करण्यात आलाय. या पुस्तिकेच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचे पुरावे देत पवारांच्या राष्ट्रवादीनं महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तर दलालीची दलदल या पुस्तकेत कोणत्या घोटाळ्याचा उल्लेख केलाय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. या सरकारने ज्या ज्या गोष्टीची स्थगिती दिली त्याच्यामध्ये फक्त शिंदे साहेबांचे विभाग आणि अजितदादांचे विभाग त्याच्यामध्ये होते. पण त्याच्यामध्ये मला एवढंच सांगायचंय, मी देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की आम्ही जे मुद्दे काढले होते ज्याच्यामध्ये 50-60 हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला हे आम्ही सातत्याने बोलत होतो. त्याच्यामध्ये काही मुद्दे त्यांनी घेतलेत, फक्त मित्र पक्षाचे घेतलेत, काही भाजपच्या नेत्यांचे सुद्धा मुद्दे याच्यामध्ये आहे. मी सर्व पत्रकारांसाठी ही कॉपी या ठिकाणी ठेवतो, इतरही कॉपी, याच्यामध्ये सगळे मुद्दे आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्यापही विधिमंडळ समित्यांसाठी नावं नाही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये समितींच्या नियुक्तीवरूनच रस्सीखेच पाहायला मिळत आहे. या क्षणाची महत्त्वाची बातमी, पक्षांच्या अंतर्गत रस्सीखेचामुळे नावं दिली गेली नसल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. भाजपकडून 11 समितींवर नव्या सदस्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. तर भाजपच्या वाट्याला 11 समित्या, तर शिवसेनेच्या वाटेला 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला 5 समिती आल्याचं सूत्रांनी सांगितलं.